त्या काळी, पूर्वीच्या काळी असं नसायचं की आत्ता मुलांना स्कोप असतो की तू काय करणार असं आपण विचारतो आणि ती मुलं बरोबर ॲक्युरेट सांगतात की मी ह्या क्षेत्रात जाणार आहे, ह्या क्षेत्रात करिअर करणार आहे. त्या काळी आम्हाला काही समजत नव्हतं. 7 बिल्डिंग माझ्या पत्रिकेमध्ये योग आहे, तू सिव्हिल घ्यायचं. असं आम्ही सिव्हिलमध्ये म्हणजे सिव्हिल हा आम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. अशी आमची खरी सुरुवात आहे. 3 वर्ष काय माझ्या मिसेसला काय कळायचं नाही मी काय करतो, की मी सकाळीच निघतो आणि संध्याकाळी येतो. का कुठचे प्रोजेक्ट चालू आहेत, काय करतात हे, कसं असतं, काय असतं, काही कल्पना नव्हती. आणि रिअल इस्टेटला 2008 साल हा रत्नागिरीसाठी चांगला होता आणि मी म्हटलं ठीक आहे ही खरी सुरुवात आहे. आमची गृहनिर्माण संस्था आहे स्वराज्य, तर तिथे त्यांनी मला गेस्ट म्हणून बोलवलं आणि खरोखर मला ना एवढा आनंद वाटला की प्रत्येक सदनिकाधारक जो होता ना तो मला आपुलकीने भेटत होता आणि हे मला समाधान जे मिळालं ना हे खरोखर मला भावलं आणि हेच आमचं सक्सेस आहे असं मला वाटतं. करेक्ट. कारण आपला नॅशनल जो हायवे आहे तो आता बऱ्यापैकी पूर्ण झालाय. साधारण 90% काम पूर्ण झालेलं आहे. एक असा छान प्रोजेक्ट येणार आहे की काही फ्लॅट्स ना त्याच्यामध्ये सीव्ह्यू असणार आहेत. अच्छा. आणि पूर्ण भाट्याचा तिथे व्ह्यू दिसणार आहे. आमच्या रत्नागिरीमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं आणि ते सुद्धा भाग्य आम्हाला लाभलं की आमच्या हातून तो प्रोजेक्ट झाला. हॅलो एव्हरीवन, दिस इज आकांक्षा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं इव्हॉल्व विथ आकांक्षामध्ये. कोकण म्हटलं की आपल्याला आठवतात इथल्या आंबे, नारळ, काजू, फणसाच्या बागा, इथले समुद्र किनारे. कोकण म्हणजे स्वर्गच. आणि ह्याच कोकणातील आपल्या स्वप्नांचं घर म्हणजे सोने पे सुहागा. आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आज अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे गेली 15 वर्ष कोकणात आपल्या स्वप्नांचं घर आपल्याला मिळवून देत आहेत. तर मग स्वागत करूया प्रोप्रायटर ऑफ कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर आणि टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे वन ऑफ द डिरेक्टर्स श्री संतोष तावडे यांचं. नमस्कार सर, वी आर व्हेरी हॅपी टू हॅव यू हिअर. कारण तुम्ही कोकणातील प्रीमियम डेव्हलपर आहात आणि इथल्या लोकांच्या मनातली विश्वासार्हता तुम्ही आजपर्यंत जपलेली आहे. बरोबर. तर मग मला सांगा की ह्या क्षेत्रात यायचं कधी ठरलं? ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं हे ठरलं कसं, हा गमतीशीर एक विषय आहे, तो तुम्हाला मी सांगतो. त्या काळी, पूर्वीच्या काळी असं नसायचं की आत्ता मुलांना स्कोप असतो की तू काय करणार असं आपण विचारतो आणि ती मुलं बरोबर ॲक्युरेट सांगतात की मी ह्या क्षेत्रात जाणार आहे, ह्या क्षेत्रात करिअर करणार आहे. त्या काळी आम्हाला काही समजत नव्हतं. गमतीशीर किस्सा आपल्याला सांगतो. आमच्या आईने 10वी झाल्यावर पत्रिका घेतली, जन्मकुंडली, आणि ती सरळ आमचे केळकर म्हणून भटजी होते त्यांच्याकडे जाऊन बसली आणि तिने त्यांना विचारलं की ह्याला कुठच्या क्षेत्रामध्ये सक्सेस आहे, कुठच्या क्षेत्रात हा करिअर करू शकतो. तर ते म्हणाले हा सिव्हिल होऊ शकतो, हा ॲग्रिकल्चरमध्ये होऊ शकतो, इलेक्ट्रिकलमध्ये ह्या क्षेत्रामध्ये आपण हा करू शकतो. तर मग माझी आई म्हणाली ठीक आहे, माझ्या पत्रिकेत 7 बिल्डिंग माझ्या पत्रिकेमध्ये योग आहे, तू सिव्हिल घ्यायचं. असं आम्ही सिव्हिलमध्ये म्हणजे सिव्हिल हा आम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. अशी आमची खरी सुरुवात आहे. आणि मग पण ही सुरुवात झाल्यानंतर ऍक्च्युअल कामाला कधी सुरुवात झाली? डिप्लोमा झाल्यानंतर साधारण 1-2 वर्ष मी VN खानविलकर आमचे सर आहेत त्यांच्या कंपनीमध्ये सर्व्हिस लावतो आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्ही PWDमधून करिअरला सुरुवात केली. PWDच्या अंतर्गत मार्चमध्ये साधारण 40,000ची कामं निघायची आणि मला 25,000चं काम मिळालं. ती माझी खरी सुरुवात आहे. एक क्वार्टरचं रिपेअर वर्क होतं आणि ते मी काम घेतलं आणि पण तरी सुद्धा त्या काळी मला त्यातनं 10,000 ते 12,000 रुपये सुटले होते. अच्छा. हां, कारण ते 10-12,000 हे तसे सोपे नव्हते आणि अशी आमची सुरुवात PWDच्या कामातनं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून झाली आणि आम्ही प्रायव्हेट सुद्धा बंगलोची वगैरे कामं करायचो आणि दोन्ही क्षेत्रामध्ये आम्ही होतो. म्हणजे प्रायव्हेट पण बंगले करायचो
आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट पण आम्ही सुरुवात केली. म्हणून मग डेव्हलपर ह्या क्षेत्रात तुम्ही कधी आलात? डेव्हलपर ह्या क्षेत्रामध्ये मी 2008 साली आलो. तो पण किस्सा ऐकण्यासारखा आहे. लग्न झालं 98ला आणि 3 वर्ष काय माझ्या मिसेसला काय कळायचं नाही मी काय करतो, की मी सकाळीच निघतो आणि संध्याकाळी येतो. का कुठचे प्रोजेक्ट चालू आहेत, काय करतात, हे कसं असतं, काय असतं, काही कल्पना नव्हती. परंतु 3-4 वर्षानंतर हिने मला एकदा विचारलं, तुम्ही काय करताय ॲक्च्युली, म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेता म्हणजे करता काय? मग तिला मी समजून सांगितलं की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर टेंडर होतं, टेंडरनंतर काम आपल्याला अलॉट होतं आणि मग ते RA बिलं वगैरे असं सिस्टीममध्ये काम होतं. तर मग तिने विचारलं, मी जेव्हा पैसे मागते त्यावेळी तुम्ही म्हणता अगं आता कडकी आहे, आता जरा बोलू नको, असं कसं काय, काय होतं ते? तर मी म्हटलं बरोबर आहे. काय होतं, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आपण घेतो ना त्यावेळी इन्व्हेस्टमेंट लागते आणि गव्हर्नमेंटकडनं फंड्स येतातच असं नाही. मग कधी उशिरा येतात, कधी लवकर येतात आणि जेव्हा कधी रिक्वायरमेंट असेल ना तेव्हा पैसेच खिशात नसतात आमच्या. फक्त एक चेक येतो मोठा, तो त्याच दिवशी संपून जातो, कारण आधी मार्केटची देण आहे आणि मग घरासाठी पैसे. आणि आई वडील काय, मला जेवण, आम्ही एकत्र फॅमिली असल्यामुळे जेवायला मिळायचं, तो काय चिंता नसायची. आणि दर मार्च एंडिंगला काय व्हायचं, मला हे नंतर हिला कळायला लागलं त्यातलं. मग मला हे विचारायची, मार्च एंडिंगला निधी येतो, मग ह्यावेळी तुमची काय पोझिशन आहे? तर मी तिला म्हणतो, यंदा ना 50 लाख आपले ब्लॉक आहेत, मग ते पुढच्या वर्षी मिळतील. मग ती पुढच्या मार्चपर्यंत वाट बघत बसायची आणि तेव्हा पुढच्या मार्चला विचारायची, आता आले का हो ते 50 लाख? म्हटलं नाही, ते आले पण पुन्हा आपले 70 अडकलेत. आणि असे अडकत अडकत ही म्हणजे गव्हर्नमेंट कामाची हीच तऱ्हा सगळीकडे. मग त्या दिवशी असं ठरवलं की आपण रिअल इस्टेटमध्ये उतरावं आणि 2008 साल हे रिअल इस्टेटला चांगलं होतं वातावरण, म्हणून आम्ही एक प्लॉट घेतला होता 2006 साली. तो प्लॉट घेतेवी असेच आमचे कुठचे तरी फंड्स अडकले होते, ते मिळाले आणि आम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करावी, तर प्लॉट घेऊन टाकला. आणि रिअल इस्टेटला 2008 साल हा रत्नागिरीसाठी चांगला होता आणि मी म्हटलं ठीक आहे, ही खरी सुरुवात आहे. आपण ओम प्लाझा म्हणून आम्ही नाचणे सावी स्टॉप जो रोड आहे तिथे आम्ही पहिला प्रोजेक्ट सुरू केला आणि आता हा बिल्डर व्हायचं. आता बिल्डर व्हायचं म्हणजे लोकांचं एक वेगळंच एक हे असतं, हा बिल्डर आहे काय, आमच्या खिशात काय त्यांना माहिती नसतं, पण देखावा तरी लागतो. मग पहिली 4 व्हीलर घेतली आणि ऑफिस सेटअप वगैरे आणि आमचा पहिला प्रोजेक्ट असा सुरू झाला आणि रिअल इस्टेटमध्ये आम्ही पदार्पण केलं. तर जेव्हा एखादा व्यक्ती आपलं पहिलं घर विकत घेतो, म्हणजे तो जो आनंद असतो ना तो शब्दात सांगण्यासारखा नसतो. बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही पहिलं घर विकत दिलं, हो, तर तेव्हा तुमचा आलेला एखादा अनुभव सांगा. आम्ही ॲक्च्युली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि प्रायव्हेट बंगलो वगैरे बांधणारे आम्ही कॉन्ट्रॅक्टर. साधारण मला 30-35 वर्ष त्या क्षेत्रामध्ये मी आहे. परंतु आम्ही ना प्रत्येक जे काय काम करायचो ना ते दी बेस्ट असावं असा माझा मनापासून हेतू असायचा आणि त्याचाच उपयोग मला पुढच्या करिअरसाठी झाला. कारण गव्हर्नमेंट जरी काम असलं तरी ते प्रायव्हेटचाच कसं होईल, तसा कसा लूक येईल हा मी विचार करायचो. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी आम्ही हा रिअल इस्टेटमध्ये उतरलो त्यावेळी माझ्या सुपरवायझरना मी सतत ताकीद दिलेली असायची की जेव्हा हा ग्राहक आपल्यावर पैसे लावतो त्यावेळी आपण देताना जी वास्तू आहे त्या ज्याचे आपण पैसे घेतो त्याला 100% सॅटिस्फॅक्शन झालंच पाहिजे. आणि एखादी काहीतरी क्वेरी राहू शकते, नाही असं नाही, 99% आम्ही सक्सेस होतो पण 1% होतो. परंतु मग आम्ही लगेच त्याचं ना काही असेल तर आम्ही ते लगेच करून देतो विथिन 2 days, विथिन 3 days. मग त्यांचा विश्वास पटलेला असतो आणि ते काही असं नसतं की मॅन्युफॅक्चरिंग पण एखादा प्रॉडक्ट खराब येऊ शकतं. पण आमच्याकडनं मुद्दामून अशी चूक झालेली नसते की बाबा ह्यांचा निष्काळजीपणा आहे, ह्यांनी कुठेतरी पैसे वाचवलेत आणि
हे काम निष्कृष्ट केले असं आमच्याकडनं कधीच झालेलं नाही. त्याच्यामुळे रत्नागिरीकरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचं तुला पुन्हा एकदा सांगतो गंमत त्याची. साधारण शिवजयंती होती परवाची, तर आमचा एक स्वराज्य म्हणून एक प्रोजेक्ट आम्ही थिबाय पॅलेस येथे केला. 3 वर्ष होऊन गेले प्रोजेक्टला हँडओव्हर करून. आणि जी आमची गृहनिर्माण संस्था आहे स्वराज्य, तर तिथे त्यांनी मला गेस्ट म्हणून बोलवलं. आणि खरोखर मला ना एवढा आनंद वाटला की प्रत्येक सदनिकाधारक जो होता ना, तो मला आपुलकीने भेटत होता. आणि हे मला समाधान जे मिळालं ना, हे खरोखर मला भावलं. आणि हेच आमचं सक्सेस आहे असं मला वाटतं. करेक्ट. सर, मला एक सांगा की इथे लोक घर स्वतःला राहायला म्हणून घेत आहेत की एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत आहेत? दोन्ही टाईपमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात किंवा घर घेत असतात. मुंबईचा जो ग्राहक आहे, मुंबई पुणे, त्या लोकांना सेकंड होम म्हणून फ्लॅट घ्यायचा असतो. कारण मुंबईमध्ये जेव्हा आपण फ्लॅट घेतो तेव्हा त्याची अमाऊंट जी असेल की 2 करोड, 3 करोड, 4 करोड. आणि रत्नागिरीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट असते ती 1 BHK एक 30 lakhs पर्यंत जातो, 32 lakhs पर्यंत जातो. आणि आमच्याकडे जेव्हा आपण वेबसाईटला सर्च करतो तेव्हा आमचं नाव दिसतं, परंतु त्याच्यावर ग्राहक काही विश्वास ठेवत नाहीत. ते त्यांचा एखादा रिलेटिव्ह जो रत्नागिरीत राहत असतो, कोकणात राहत असतो, तो त्याला विचारतो ही कंपनी कोठची आहे, हे कोण आहेत. तर त्यावेळी आम्हाला मग चांगले मार्क मिळतात. आणि इकडचे जे लोकल हे आहेत ग्राहक आहेत, ते जेव्हा अपग्रेडेशनकडे जातात ना, त्यावेळी त्यांना पहिला स्कीमचा चांगला अनुभव आलेला असतो. त्याच्यामुळे ते अगदी चॉईस करत असतात, चूज करतात की आत्ता मात्र चुकायचं नाही. मग तेव्हा पण आम्हाला छान रेफरन्स पहिला आम्हाला दिला जातो. हे आमचं भाग्यच मी समजतो. आणि एवढे वर्ष आम्ही जो काही कन्स्ट्रक्शन या व्यवसायामध्ये आहे आणि आमचा व्यवहार स्वच्छ जो आहे, किंवा देताना आम्ही जेवढं मला देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी देवाचे आभारच मानतो त्या बाबतीत. सो मग इथे तुम्ही राहण्यासाठी घरही आणि सेकंड होम असं दोन्ही उपलब्ध करून देताय? हो हो हो. ओके. त्याच्याशिवाय आणखीन एक ग्राहक आमच्याकडे येतो. इथे पूर्वी रत्नागिरीमध्ये बजेट इकॉनॉमी स्ट्रॉंग नाही आहे आमच्या रत्नागिरीची. त्याच्यामुळे 1 BHK फ्लॅट असतो, 2 BHK असतो. आणि बिल्डर काय करायचा की 3 BHK फ्लॅटची रिक्वायरमेंट आली की 2 फ्लॅट जोडून द्यायचा. आम्ही नाही, आम्ही आर्किटेक्टच्या ड्रॉइंगलाच 3 BHKचं डिझाईन करून घेतो. आणि तो पण मला अभिमान आहे सांगायला की आमचे 3 BHK पहिले बुक होतात. अच्छा. हो, विथ डायनिंग रूम असे पण 3 BHK आम्ही आहेत आमच्याकडे. आणि त्यांच्यासाठी जो अपिअरन्स लागतो, आता 3 BHK घेणार म्हणजे बंगल्याचेच पैसे तो टाकत असतो. बरोबर. आणि ते आम्ही पूर्ण देत असतो. प्रत्येकाला पार्किंग सेपरेट. आणि पार्किंगवर आम्ही भयानक कॉन्सन्ट्रेशन करतो की जे आम्ही रत्नागिरीमध्ये थोडंसं दुर्लक्षित आहे. पण आमचा प्रत्येक प्रोजेक्ट हा 100% पार्किंगचा, एकाच एक पार्किंगचा प्रोजेक्ट आहे. आणि तो पण ग्राहक माझ्याकडे आहेत, तसा चांगला क्लास माझ्याकडे. अच्छा. सर, जेव्हा तुम्ही चालू केलं तेव्हाचा कोकण आणि आता सद्य स्थितीतला कोकण किती फरक पडलाय? कोकणाला, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीला अतिशय चांगले दिवस आहेत. कारण आपला नॅशनल जो हायवे आहे तो आता बऱ्यापैकी पूर्ण झालाय. साधारण 90% काम पूर्ण झालेलं आहे. साधारण माझ्या ते 7-8 महिन्यामध्ये तो हायवे आहे तो पूर्ण होईल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की मुंबई रत्नागिरी किंवा पुणा रत्नागिरी हे अंतर तुम्ही 5 तासामध्ये गाठू शकताय. बरोबर. आणि रत्नागिरीची डेव्हलपमेंट आपल्याला कोस्टल झोन असल्यामुळे पोर्टसाठी छान डेव्हलपमेंट आहे रत्नागिरीमध्ये. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा कल हा रत्नागिरीकडे वाढतोय. आणि दुसरं, टुरिझमसाठी सुद्धा रत्नागिरी अतिशय उत्कृष्ट आहे. कारण बरेचसे टुरिस्ट आता गोव्याला प्राधान्य न देता कोकणाला प्राधान्य द्यायला लागलेत. हे तुम्ही गेल्या वर्षीच्या न्यूजपेपर आणि सगळ्या चॅनलवर पाहिलं असेल. तर रत्नागिरीचे इन्व्हेस्टमेंट माझ्या मते छान आहे. आणि आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला रत्नागिरीचं. तुम्ही एखादी मीटिंग आहे तुमची, एखादं तुम्हाला हॉटेलला जायचंय,
एखादा साईट सीन करायचं आहे, तर रत्नागिरीला एक 10 मिनिटामध्ये तुम्ही हॉटेलला जाऊ शकता. बरोबर. ते तुम्ही पुण्या मुंबईत एखादी मीट अटेंड करायची असेल, लग्नाला जायचं असेल, तर तुम्हाला 2 तास जर्नी करावा लागतो ट्रॅफिकमुळे. बरोबर. तर रत्नागिरीमध्ये ते एक वैशिष्ट्य आहे. हे मी अभिमानाने सांगतो रत्नागिरीबद्दल, की तुम्ही कुठच्याही स्पॉटवर विथिन 10 मिनिट पोहोचू शकता. सर, तुम्हाला काय वाटतं, एक 10 वर्षाच्या स्पॅन नंतर तुम्ही रत्नागिरीला कुठे बघताय? आमची टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्याच्यामध्ये मी एक डायरेक्टर आहेत आणि आम्ही 7 डायरेक्टर आहोत. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा आम्ही कामं करत असतो. आता रत्नागिरीला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सुद्धा एक साईडला सुरू आहे. जशी टुरिझममध्ये आहे, ॲग्रो टुरिझममध्ये आहे, तशी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सुद्धा होते. आमच्या नशिबाने रत्नागिरीचं नशीब अतिशय चांगलं आहे की उद्योग मंत्रीपद हे रत्नागिरीला उदयजी सामंत यांच्याकडे आहे आणि पूर्ण रत्नागिरीवर त्यांचा लक्ष असतो. आणि रत्नागिरी कशी डेव्हलप होऊ शकेल, कसा रोजगार निर्मिती होऊ शकेल, एवढं त्यांचं बारीक लक्ष असतं त्याच्यावर. त्याच्यामुळे ते फ्युचर सतत रत्नागिरीचं पाहत असतात आणि त्याच्यामुळे काही इंडस्ट्रियल प्रोजेक्टसुद्धा रत्नागिरीत येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला रत्नागिरी असं वाटतं की आणखीन 10 वर्षांनी खरोखर बरीचशी डेव्हलपमेंट झालेली असेल आणखीन पुढे 10 वर्षांनी. आता सध्या तुमचे कुठले कुठले प्रोजेक्ट चालू आहेत किंवा अपकमिंग आहेत? नलावडे संकुला आमचा रेडी पोझिशन फ्लॅट्सचा प्रोजेक्ट आहे. शेवटचे आता काही फ्लॅट्स आहेत. तसेच सावी स्टॉप नाचणे रोडवर निर्माण सृष्टी म्हणून एक प्रोजेक्ट ऑनगोईंग आहे आणि 12 व्हिलाज म्हणून सुद्धा आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे. अच्छा. आणि त्याच्याशिवाय आमचा एक अभ्युदयनगर एरियामध्ये एक छान प्रोजेक्ट येणार आहे. अच्छा. त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामध्ये आमचे 3 BHK फ्लॅट्स लोकांना स्पेसेस लागतात, गार्डन स्पेस लागते. असा छान प्रोजेक्ट येणार आहे की काही फ्लॅट्सना त्याच्यामध्ये सीव्ह्यू असणार आहेत. अच्छा. आणि पूर्ण भाट्याचा तिथे व्ह्यू दिसणार आहे. असं एक छान प्रोजेक्ट येणार आहे. साधारण एक 2-4 महिने जातील त्याच्यामध्ये. आमचं वर्किंग चालू आहे, पण तो एक आमचा स्वप्नातला प्रोजेक्ट आहे. आता तो अतिशय सुंदर असेल तो. सर, तुमची जी टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर त्या कंपनीच्या अंडर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केलेले आहेत रत्नागिरीमध्ये, ते आम्हाला सांगा. आमची पूर्वी पार्टनरशिप फर्म होती आणि आमची सुरुवात ही आंबेडकर भुवन जे झालेलं आहे आज रत्नागिरीमध्ये एंट्री करताना, ते आमचा पहिला प्रोजेक्ट होता निर्माणच्या अंडर. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग आहे त्या केल्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो मी, तारांगण म्हणून एक आम्ही प्रोजेक्ट केला. अतिशय सुंदर प्रोजेक्ट झाला. त्याच्यानंतर बरेच वर्ष प्रलंबित असलेलं एसटी स्टँडचं काम जे आहे रत्नागिरीच्या बस स्थानकाचं, ते आमच्याकडे आलं. अच्छा. आणि ते सुद्धा आम्ही एका महिन्याभरात आता हँडओव्हर करणार आहोत. तसेच नाट्यगृहाचं रिनोव्हेशन आम्ही केलं, ते सुद्धा अतिशय छान झालेलं आहे. आणि इंजिनिअरिंग कॉलेजची जी बिल्डिंग आहे, आमच्या रत्नागिरीमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं आणि ते सुद्धा भाग्य आम्हाला लाभलं की आमच्या हातून तो प्रोजेक्ट झाला. असे आम्ही बरेच प्रोजेक्ट केलेत, पण मला जे आठवले आता आणि छान जे आहेत सगळेच प्रोजेक्ट चांगले आहेत, असे आम्ही प्रोजेक्ट केलेले. सर, आताची जी तुमची जर्नी मी ऐकली, त्याच्यात एक गोष्ट मला जाणवली, तो म्हणजे तुमचा रेझिलियन्स. तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल? तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा एवढा काही मी मोठा नाहीये, परंतु नक्की सांगू शकतो, सुरुवातीचा काळ तुम्ही कुठच्याही ठिकाणी प्रॅक्टिस करा, त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवा आणि मग तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करा. फक्त करताना एकच लक्षात ठेवायचं की कोणालाही फसवायचं नाही. बरोबर. आणि हार्डवर्क करायला शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा पण एक किस्सा सांगतो, गमतीशीर आहे. आता ह्या रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला फंड्स लागतात ना. आता प्लॉट घ्यायचा आहे, प्लॉट घेताना एवढा पैसे आणायचे कुठून? तर मी तुम्हाला मगाशी म्हणालो की तुमच्यावर विश्वास पाहिजे सगळ्या लोकांचा. गव्हर्नमेंट काम जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळी सुद्धा आम्ही विश्वास संपादन केला होता. आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचा सुद्धा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. बरोबर. म्हणजे एक आम्ही ओम एन्क्लेव्ह म्हणून प्रोजेक्ट केला.
त्यावेळी प्लॉट घ्यायचा होता 1 कोटीचा. म्हणजे तो काळ होता 2009चा, 10चा. आता 1 कोटी काय म्हणजे मोठा हेच ना. आणि जी प्लॉट ओनर होते ना, त्यांना मी जेव्हा भेटायला गेलो 3 महिने आधी, ते म्हणाले ॲडव्हान्स मला काही नको. अच्छा. कारण सगळं घरानंच ते ॲडव्होकेट अशा लेवलचं होतं. ते म्हणाले ॲडव्हान्समध्ये आम्हाला अडकून नाही पडायचे. त्यांनी मला म्हणाले 31 डिसेंबर तारीख देतो. नोव्हेंबर महिना होता, ऑक्टोबर महिना होता. त्याच्या आत तुमचे पैसे पोचले की आम्ही सेल डीडला येतो. आता माझ्याकडे त्यावेळी कामं चालू होती आणि असे काही पैसे असे नसतात ना. बरोबर. तर एक साधारण मी 30-1 लाख रुपये होते. आता हे 70 लाख कसे काय गोळा करायचे? तर त्यावेळी मला ह्या माझ्या स्वभावाचा उपयोग झाला की लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. रिलेटिव्हनीच मला कोणी 10 लाख दिले, कोणी 5 लाख दिले. आमची PWDशी सुद्धा अतिशय चांगले आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून गणले जायचो. कोणी मला एखाद्या इंजिनियरने 20 लाख दिले आणि तसे मी 70 लाख गोळा केलेले आहेत. बापरे. आणि 2009 साली 70 लाख काय सोपे नव्हते. आणि एवढा सगळा विश्वास टाकला सगळ्यांनी, ठेवला. आणि त्यांचं मी रिपेमेंट पण वेळेवरती केलं. तर मी तरुण वर्गाला सांगू शकतो की तुम्ही जे काही कराल ना, ते पूर्ण आधी हेतू शुद्ध पाहिजे. काही अडचण येऊ दे, तुम्ही लगेच ज्याचे पैसे घेता त्याला जाऊन सांगितलं पाहिजे की मला उशीर होणार आहे. काही कोणी सगळे ऐकतात. तर माझं म्हणणं असं की तुमच्याकडे हार्डवर्क आणि तुमचा हेतू शुद्ध असावा, तुम्हाला सक्सेस मिळणार. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलंय? आपल्या ह्या ब्रॉडकास्टिंगमुळे मला तरुण वर्गापर्यंत पोहोचण्याची आणि माझ्या मनातले विचार मांडण्याची मला संधी मिळाली. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक उद्योजकामध्ये स्ट्रगल असतो आणि तो उद्योजक जेव्हा घडत असतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे किती कष्ट असतात हे तरुण वर्गाला समजणे गरजेचं आहे. आणि आपल्या ह्याच्यामुळे ते पोचेल असं मला वाटतं. धन्यवाद. सो अशाच वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा परत येऊ. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड नेव्हर स्टॉप इव्हॉल्विंग. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.